पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज 3 वंदे भारत ट्रेनचं लोकार्पण. पुणे ते नागपूर वंदे भारत सुरू होणार. मनाई केली असतानाही कबुतरांना खाद्य देणाऱ्यांना पालिकेने दिला दणका. गिरगाव चौपाटीवरती कबुतरांना दाणे टाकणाऱ्यांवरती कारवाई करत 8,000चा दंड वसूल. शिवसेनेचं काश्मीरमध्ये लष्करातील जवानांसाठी सिंदूर महारक्तदान शिबिर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह सांगलीतील 1,000 पैलवान करणार महारक्तदान. इंदापुरातील उजनी धरण 100% भरलं. 3 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न मिटला. नागपुरातील कोराडीतल्या महालक्ष्मी मंदिरात निर्माणाधीन स्लॅब कोसळला. 5 ते 6 मजूर जखमी. कोराडी ते मंदिर मार्गावरती सुरू होतं स्लॅब टाकण्याचं काम. कोल्हापूरमधील अंबाबाई देवीच्या मूर्तीवरती उद्यापासून संवर्धन प्रक्रिया. 2 दिवस दर्शन असणार बंद. काश्मीरमध्ये लष्करातील जवानांसाठी सिंदूर महारक्तदान शिबिर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह सांगलीतील 1,000 पैलवान करणार महारक्तदान. पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज 3 वंदे भारत ट्रेनचं लोकार्पण. पुणे ते नागपूर वंदे भारत होणार सुरू. इतके दिवस शरद पवार का बोलले नाहीत? तर राहुल गांधींच्या भेटीचा हा परिणाम दिसतोय. शरद पवारांच्या गौप्यस्फोटावर मुख्यमंत्र्यांची खोचक टीका. शिवसेना उबाठाचे आमदार सुनील शिंदेंच्या मुलावर महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल. कालच्या वरळीतल्या राड्या दरम्यान सिद्धेश शिंदेंनी धक्का मारल्याचा महिलेचा आरोप. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष राज्य सरकार विरोधात मैदानात. सोमवारी राज्यभरातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन. कोर्टाचा आदेश जुगारून दादरमध्ये कबुतरांना दाणे खायला घालणाऱ्या महेंद्र सकलेचाला पोलिसांचा दणका. कार जप्त करत गुन्हा दाखल. भारतानं पाकिस्तानचे 6 लढाऊ विमान पाडले. भारताच्या कारवाईत पाकिस्तानचे मुरिदके आणि बहावलपूर हवाई तळ उद्ध्वस्त. वायुदल प्रमुख अमरप्रीत सिंह यांची ऑपरेशन सिंदूरबाबत महत्त्वाची माहिती. नागपुरातील कोराडीतल्या महालक्ष्मी मंदिरात निर्माणाधीन स्लॅब कोसळला. 5 ते 6 मजूर जखमी. कोराडी ते मंदिर मार्गावर सुरू होतं स्लॅब टाकण्याचं काम. कोल्हापूरमधील अंबाबाई देवीच्या मूर्तीवर उद्यापासून संवर्धन प्रक्रिया. 2 दिवस दर्शन असणार बंद. बातमीपत्राला आता सुरुवात करूयात. कोल्हापूरच्या नांदणी मठातील माधुरी हत्तीणीला सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर वंतारा या प्राणी संवर्धन केंद्रात हलवण्यात आलंय. माधुरीला वंतारामध्ये पाठवण्यास नांदणीच्या ग्रामस्थांनी विरोध केला होता आणि त्यानंतर हे प्रकरण चर्चेत आलं. माधुरी हत्तीणीला कोल्हापूरमध्ये परत आणण्याचा प्रयत्न सुरू असताना वंतारानं तिच्या देखभालीसाठी कोल्हापुरातच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यास सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे. दरम्यान सध्या माधुरी वंतारामध्ये असून तिची काळजी कशी घेतली जाते, वंतारामध्ये हत्तींवर उपचार कसे होतात हे जाणून घेण्यासाठी न्यूज 18 लोकमतची टीम ही वंतारामध्ये दाखल झाली. पाहूयात. हेच ते वंतारा जे जगातलं सगळ्यात मोठं रेस्क्यू सेंटर आहे, जिथे विविध प्रकारच्या प्राण्यांना आणलं जातं, त्यांच्यावरती उपचार केले जातात. अर्थात हे सेंटर आणखी चर्चेत आलं ते महादेवी म्हणजे अर्थातच माधुरी हत्तीणीच्या एकूणच सगळ्या वादावरनं. कोल्हापूरवरनं उपचारासाठी तिला इथे आणण्यात आलेले सुप्रीम कोर्टाने त्या संदर्भातले आदेश दिलेले आहेत आणि आज इथे येऊन आपण जाणून घेणार आहोत की वंतारामध्ये तिच्यावरती उपचार नेमके कसे केले जात आहेत, कोण हे उपचार करत आहे आणि कशी आहे माधुरी. विस्तीर्ण पसरलेला परिसर,
जिकडे नजर जाईल तिकडे हिरवाई आणि त्यात मुक्तपणे वावरणारे हत्ती. वंताराच्या एलिफंट कॅम्पमध्ये हत्तींसाठी जे जे गरजेचं आहे ते सगळं उपलब्ध आहे. केवळ माधुरीच नाही तर जगभरातून रेस्क्यू केलेले 269 हत्ती इथं उपचार घेत आहेत. इथं त्यांच्या खाण्यापिण्याची, स्वच्छतेची, शारीरिक आणि मानसिक आरोग्याची पुरेपूर काळजी घेतली जाते. नांदणी मठाच्या माधुरी हत्तीणीला सुद्धा वनतारात नवं आयुष्य मिळालं. आजारी असलेल्या माधुरीवर रोजच्या रोज योग्य ते उपचार होत आहेत. माधुरीच्या पायांच्या जखमांवर औषधोपचार आणि हायड्रोथेरपी सुरू आहे. तिच्या जुन्या सांधेदुखीच्या वेदना कमी करण्यासाठी तिला मोठ्या तलावात पाठवण्यात येतं. तिच्या विशिष्ट पोषण गरजा लक्षात घेऊन तिच्यासाठी खास आहार योजना तयार करण्यात आली आहे. माधुरी साखळदंडाशिवाय मोकळ्या जागेत फिरते. तिच्या आराम आणि सुरक्षिततेसाठी रात्रीच्या निवासाची योग्य सोय आहे, ज्यात रबराइज फ्लोरिंग आणि मऊ वाळूची जागा आहे. तर तिच्या उपचारांसाठी लेझर थेरपी आणि एक्स-रे, अल्ट्रासाऊंड सारख्या सुविधा असलेलं ऑनसाईट पशु वैद्यकीय दवाखाना उपलब्ध आहे. सध्या ह्युमन टच थोडासा कमी केलेला आहे, म्हणजे फक्त ती आणि तिचा माहोच सध्या तिच्यासोबत राहते. दुसरी गोष्ट, आम्ही तिला जंगलात फिरायला नेतो. तिसरी गोष्ट, आपण तिला मनसोक्त पाण्यात वगैरे राहण्यासाठी आपण तिला पाणी देतो, तलाव देतो. त्यानंतर आता ती एक दुसऱ्या इथे आल्यावर तिने एक दुसरी हत्ती बघितलेली आहे. मग त्यानंतर तिने स्वतः तिच्यासोबत जवळीक जाण्याचा प्रयत्न केला, मग तिच्यासोबत मैत्रीण करण्याचा प्रयत्न केला. त्या दुसऱ्या हत्तीचा पण त्याबद्दल एक चांगला रिस्पॉन्स आम्हाला दिला. तर एक सायकोलॉजिकल, सोशलॉजिकल वेलबिंग तिचा होऊ राहिलाय. वंतारामध्ये माधुरीला शांती नावाची एक मैत्रीणही मिळाली. गेली कित्येक वर्ष केवळ माणसांमध्येच राहणाऱ्या माधुरीला हत्तींचा सहवास आवडू लागलाय. माधुरीची प्रकृती हळूहळू सुधारत आहे आणि तुम्ही बघत असाल जशा प्रकारे म्हणजे फिजिकल हिलिंग तर तिला होतच आहे, सोबत सोबत आता तुम्ही सायकोलॉजिकल हिलिंग पण तुम्ही तिचं बघताय की तिची फ्रेंडशिप होत आहे. ही जी खास ही जे दुसऱ्या हत्तींसोबतचा जो तिचा हा जो वेळ आहे किंवा सहवास आहे, हा इथे नव्यानेच तिला वंतारामध्ये आपण इथे उपलब्ध करून देत आहोत. वनतारामध्ये माधुरीच्या आयुष्याचं नवं पर्व सुरू झालंय. इथं ती मोकळेपणानं फिरतीये, पाण्यात तासन तास डुंबतीये. तिला तिचं आवडतं खाद्यही दिलं जातंय. तिच्या शरीरासाठी आवश्यक असलेले पोषक अन्न तिला दिलं जातंय. आपल्या हत्ती जे कॅप्टिव्हिटीमध्ये असतात ते मावतांसोबत राहिलेले, वेगवेगळ्या ठिकाणी गेलेले, सो त्यासोबत ह्युमन फूड पण त्यांनी खाल्लेलं आहे खूप प्रमाणात. सो ही एक प्रॅक्टिस आम्ही पॉझिटिव्हली इथे फॉलो करतो. सो अलॉंग विथ दॅट त्यांच्या डाएटमध्ये काय काय गोष्टी जातात त्या आमच्या न्यूट्रिशनिस्ट आहेत इथे, डॉक्टर पेट्रा मॅम, त्या सांभाळतात की कुठल्या हत्तीला किती न्यूट्रिशन रिक्वायरमेंट आहे आणि किती त्याच्या डाएटमध्ये चारा जाणार किंवा वेगवेगळे पण कॉन्सन्ट्रेट. माधुरी हत्तीणीच्या बाबतीत जर बोलायचं झालं, ती कोल्हापूरवरून आलेली आहे. तो ऊस पट्टा आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये. तर ह्या ऊसाच्या ज्या कांड्या आपण बघतोय, हा सगळा पाला, हा तो खास तिच्याकरता आणण्यात आला. हो. माधुरी इथं आली तेव्हा तिच्या उजव्या पायाला 3 फ्रॅक्चर होते. शिवाय आर्थरायटिसचा आजारही जडलेला होता. त्यामुळे ती लंगडत चालत होती. सध्या वंतारामध्ये तिच्या पायाला मसाज करण्यात येतोय. हायड्रोथेरपीनं तिच्या पायांना आराम मिळतोय. काही विशिष्ट काळासाठी तो त्या पॉन्डमध्ये असतो आणि त्या पॉन्डमध्ये असल्यामुळे त्याला त्याचं ते वजन सहन करण्याची शक्ती मिळते, किंवा आपण म्हणूयात त्याला त्याचं वजन जाणवत नाही. आणि ते वजन न जाणवल्यामुळे त्याच्या ज्या जॉईंट्सवरती पडणारा जो भार असतो जमिनीवर चालताना, तो त्याला फील होत नाही. सो त्याच्या जॉईंट्सला आराम मिळतो आणि त्या आरामामुळे त्याला जी रिलीफ मिळाल्यामुळे जी हिलिंग प्रोसेस आहे ही फास्ट होते. हायड्रोथेरपी सोबतच महत्वाची असते ती हत्तींच्या शरीराची स्वच्छता. हत्ती आपलं शरीर स्वच्छ करण्यासाठी सतत त्यावर माती टाकत असतात. म्हणूनच वंतारातल्या हत्तींच्या शरीराला मुलतानी मातीचा लेप दिला जातो. हत्तीला पण आजार होतात, त्याला पण स्किनचे आजार होतात. त्यांना पण एक्टोपॅरासाइट वगैरे त्यांच्या अंगावर किडे वगैरे जातात. त्यांच्या रक्षणापासून हत्ती काय करतात, स्वतःच्या अंगावर माती टाकत असतात. कधी कधी चिखल टाकते. पण
त्याच्यापेक्षा आणखी एक आपण आपल्या पद्धतीने काय करू शकतो, आपण एक मुलतानी माती आपण त्यांना लावली तर त्यांना एक थंड म्हणजे त्यांची स्किन होऊन जाते आणि त्यांच्यावर जे किडे राहतात, आपण ज्याला पॅरासाइट म्हणतात, एक्टोपॅरासाइट, ते पण त्याच्यापासून नाहीसे होऊन जातात आणि हत्तीला त्यापासून आनंद मिळतो. सकाळच्या वेळेत हायड्रोथेरपी, मुलतानी मातीचा लेप आणि खाणं झालं की माधुरी निघते एका रपेटला. हत्ती या प्राण्यांसाठी चालणं हा सगळ्यात आवश्यक व्यायाम आहे. त्यामुळे माधुरीलाही रोज न चुकता सकाळच्या कोळ्या उन्हातला वॉक दिला जातो. न्यूज 18 लोकमतच्या दर्शकांना ही माधुरी हत्तीनं पण दाखवतोय. तिच्याबरोबर असणारे तिचे माहवत आहेत आणि तिचा योग्य पद्धतीने सांभाळ केला जातो. नुकतीच तलावामध्ये आंघोळ केल्यानंतर तिच्या आहाराच्या दृष्टीने तिला हवं ते नको सगळे जे ते भरवण्यात आलेलं अॅक्युपंक्चर उपचार असतील ते सगळे तिच्यावरती केले जातात आणि विशेष डॉक्टरांचं पथक जे ते तिच्याकडे लक्ष ठेवून आहे. त्यामुळे लक्षात घ्या की माधुरी ही बरी होते. वंतारामध्ये होणारे तिच्यावरचे उपचार लक्षात घेतल्यानंतर तिच्या प्रकृती सुधारणा होते असं लक्षात येते. डॉक्टरांच्या पथकांशी आपण बोललो तेव्हा त्यांच्याकडनं आपल्याला मिळालेली माहिती अशी आहे की साधारण तिला बरं होण्याकरता म्हणून 6 महिन्याचा कालावधी लागू शकतो. 3000 एकरमध्ये पसरलेल्या वनतारात केवळ हत्तींची काळजी घेण्यासाठी 500 जणांचा कर्मचारी वर्ग आहे. सर्व प्रकारच्या अत्याधुनिक उपकरणांसह 25,000 स्क्वेअर फुटांचं रुग्णालय, जिथं हत्तींवर शस्त्रक्रिया सुद्धा केली जाते. एलिफंट सेंटरमध्ये 14,000 स्क्वेअर फुटांचं सुसज्ज असं किचन आहे. वंतारा हे रेस्क्यू केलेल्या प्राण्यांसाठी नवसंजीवनी ठरले आणि नांदणी मठाची माधुरी हत्तीण इथं आनंदानं राहते. विशाल परदेशी, न्यूज 18 लोकमत, वंतारा, जामनगर.